पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। अप्पा, संजूवर चांगले संस्कार लावण्याची सुद्धा शिल्पीची लायकी नाहीये। ती अत्यंत स्वार्थी मुलगी आहे आणि तिच्या या स्वार्थीपणाचा परिणाम आहे ना संजूच्या डोक्यावर होऊ नये म्हणून मी हे सगळं करतोय। आणि तसंही ती आता ज्या मार्गावर जाते ना त्या मार्गावर जाताना त्याने आपल्या आईला पाहू नये अशी माझी इच्छा आहे आणि म्हणून संजूने तिच्यासोबत राहू नये असं मला वाटतं। शिल्पी कोणत्या मार्गावर जाते? विद्युत, तू जे काय बोललास त्याचा काय अर्थ मला कळला नाही। बोल। मला किल्ली द्यायची नाही असं तू सांगितलंस ताई ना? शिल्पी, जे घर तुझं नाहीये ना त्या घराची किल्ली तुला मिळण्याची काहीच गरज नाही। तू काय बोलतोयस? का नाही किल्ली द्यायची मला? शिल्पी, मी तुला डिवोर्स द्यायचा निर्णय घेतलाय आणि हा फायनल आहे। डिवोर्सचे पेपर रेडी आहेत, लवकरच तुझ्यापर्यंत पोहोचतील। माझ्यापर्यंत येतील म्हणजे? कुठे जाणार आहे मी? कुठल्या घरी जाणार आहे? इतकी मोठी कंपनी तुझ्या हातात आहे, एखादं घर तर सहज उपलब्ध होऊ शकतं ना तुझ्यासाठी। आणि किंबहुना ते झालंही असेल, फक्त मला ठाऊक नसेल। मला पत्ता पाठवून दे, मी पेपर्स पाठवून देतो। पण आता माझ्या मनात आणि माझ्या घरात तुला कोणतीही जागा नाही। संजू कुठे? माझा संजू कुठे? शिल्पी, संजू बद्दल विचारण्याचा तुला काहीही अधिकार नाहीये। विद्युत, तू कुठे आहेस? विद्युत, नीट बोल अरे तिच्याशी जरा। शिल्पी, मी कुठे हे विचारण्याचा देखील तुला अधिकार नाहीये, समजलं? ठीक आहे, ठीक आहे, कळलंय मला तू कुठेस ते। बघतेच। शिल्पी बद्दल काय सांगत होतात तुम्ही? आई बाबा तुमची ऐकायची तयारी आहे तर ऐका। विक्रम मोहिते, आई बाबा मला मला खरंच माफ करा। माझं शिल्पीवर खूप प्रेम आहे, पण हे जे काही चालू आहे ना हे मी उघड्या डोळ्याने नाही बघू शकत, मुळीच नाही। आणि समजा उद्या शिल्पीने मला सोडून विक्रम सोबत राहण्याचा निर्णय घेतला तर मी संजूला काय तोंड दाखवू, काय उत्तर देऊ त्याच्या प्रश्नांची? आणि म्हणून मी खूप विचार करून मनावर दगड ठेवून हा निर्णय घेतलाय। बाबा, माझ्याकडे दुसरा कोणताही पर्याय नव्हता, मला खरंच माफ करा। नाही विद्युत, तुला माफी मागायची गरजच नाही। जे काही घडलं त्यात चूक माझ्या मुलीची आहे, शिल्पीची आहे। खरं तर मी तुझे आभार मानायला पाहिजे। आजपर्यंत तिनं जे जे केलं ते सगळं सहन करत आलास, तिला सांभाळत आलायस। आणि विद्युत, आज तू जो काही निर्णय घेशील तो मला मान्य असेल। अरे काय चाललंय तुम्हा सगळ्यांचं? बाबा, विद्युत, विद्युत ऐक माझं। असा आवेशात येऊन कोणताही निर्णय घेऊ नको। रागाच्या भरात घेतलेला निर्णय नेहमी चुकीचा असतो। अरे तू संजूचा विचार कर ना, त्याच्यावर काय परिणाम होईल? हे बघ, चूक झाली असेल तिच्याकडनं, पण हे सगळं अशा पद्धतीने। ताई, तू जरी माझी मोठी बहीण असलीस ना तरी गुन्हेगार मी तुझ्यापेक्षा जास्त बघितलेत। हे बघ, चूक ही चुकूनच होत असते ग, म्हणून ती चूक ज्याच्याकडून होते ना त्याला माफ करायचा आपण विचार करू शकतो।
पण एखादी चूक वारंवार आणि अत्यंत भयंकर पद्धतीने जेव्हा होते ना, तेव्हा ती चूक नसते, तो गुन्हा असतो. आणि गुन्हेगाराला शासन हे झालंच पाहिजे. तू ठरवलंयस ना माझं ऐकायचं नाही म्हणून? ठीक आहे. अहो, तुम्ही तरी जरा शांत डोक्याने विचार करा ना. असे कसे आपण सगळे संबंध शिल्पीशी तोडून टाकायचे? अश्विनी, माझ्या आयुष्यात सगळ्यात महत्वाची व्यक्ती म्हणजे शिल्पी, माझी बहीण. सगळे तुम्ही नंतर आलात. फर्स्ट प्रायोरिटी लिस्टवर कोण? तर शिल्पी. प्रसंगी मी तुझ्या मनाचाही विचार केला नाही कधी, पण तिची साथ दिली मी. आणि तिने काय केलं? शी कम्प्लिटली लेट मी डाऊन. अश्विनी, मी हे सगळं ना असंच बोलत नाही, मला हर्ट झालंय ग. माझ्या बायकोच्या बाबतीत इतक्या खालच्या थराला जाऊन वागली ती. मला शिल्पीला माझी बहीण म्हणण्यात काही इंटरेस्ट नाही, अजिबात नाही. ऐका ना माझं, असं नका बोलू. अहो, हे बघा, तुम्ही माझा एवढा विचार करताय, ह्याच्या पलीकडे मला काय हवंय? देवाकडे फक्त माझं हेच मागणं होतं आणि आज ना मला सगळं मिळालंय. अहो, खूप खुश आहे मी. मला मान्य आहे शिल्पीने चूक केलीये, पण ही अशी शिक्षा. अहो, जर एकाच वेळी आपण तिच्याशी सगळ्यांनी संबंध तोडले तर त्या बिचारीने कुठे जायचं? बिचारी? एक मिनिट ताई, शिल्पी बिचारी नाहीये, मुळीच नाहीये. हो, बिचारीच आहे ती. अहो, तुम्ही यांच्यापेक्षा मोठे आहात ना, मग तुम्ही निर्णय घ्या ना मोठं होऊन. तुम्ही त्या दोघांना समजावा. हे बघा, आपण शिल्पीला असं रस्त्यावर नाही टाकून देऊ शकत. अश्विनी खरं बोलतेय. तुम्ही सगळे जरा शांत व्हा. पुन्हा एकदा विचार करा. शिल्पी चुकलीये, मी कुठे नाही म्हणते. तिला शिक्षाही करायला हवीच, पण असं वाऱ्यावर नका सोडू, रस्त्यावर नका आणू तिला. हे बघ, अशा तऱ्हेने तिच्याशी संबंध तोडून टाकणं योग्य नाहीये. आई, मी तुला एकदा सांगितलंय, पुन्हा एकदा सांगतो. माझा आणि शिल्पीचा संबंध संपला. ठीक आहे, मग माझ्याशीही संबंध तोडा. काय? हो, कारण शिल्पी जेवढी या सगळ्या चुकांना जबाबदार आहे ना, किंबहुना त्याच्यापेक्षा जास्त मी यासाठी जबाबदार आहे. तुम्हाला संबंधच तोडायचे ना, तर दोघींबरोबरही संबंध तोडा. अश्विनी, तू काय बोलतेस? तुला कळतंय का? हो, मी जे काही बोलते ना ते समजून उमजूनच बोलते. मला मान्य आहे शिल्पीने चुका केल्या, पण मी काय करत आले? तिच्या प्रत्येक चुकीवर मी पांघरून घालत. हे माझं चुकलं. सगळं सहन करत आले, तुम्हा सगळ्यांपासून सगळं लपवत आले. किंबहुना तिच्यापेक्षा जास्त जबाबदार मीच आहे. तुम्हाला शिक्षा द्यायचीच आहे ना, तर मग आम्हाला दोघी नाही द्या. अरे काय लॉजिक आहे हे? नाही, मुळात आहे ना, हे लॉजिकच नाहीये. अश्विनी, तू आजपर्यंत तुझं कर्तव्य पार पडलंस. आजपर्यंत मनाचा मोठेपणा दाखवला, पण त्या सगळ्या गोष्टींचा शिल्पीने गैरवापर केलाय, गैरफायदा घेतलाय तुझा. आणि शिल्पीने जे काही केलंय त्याबद्दल तिला क्षमा नाही. तेच तर म्हणते मी. तिने चूक केलीये, तिला शिक्षा करा, पण अशा तऱ्हेने घराबाहेर काढणं म्हणजे नाहीच काढायचंय घराबाहेर. असे कसे सगळे धागे तोडून टाकायचे? हा, शिल्पी तुमची सख्खी बहीण आहे ना. मला मान्य आहे तुम्ही माझा विचार करताय आणि मला ते आवडतंय सुद्धा, पण नुसता माझा विचार करून चालेल का? नाही ना. अहो, तुम्ही शिल्पीचे मोठे भाऊ आहात, या घराचा मोठा मुलगा या नात्याने
तुम्ही चांगला निर्णय घ्या. असा रागारागाने निर्णय घेऊन काहीही फायदा होणार नाही, उलट सगळ्यांवर वाईट परिणाम होतील. ताई, मुळात हा विषय आहे ना, जेवढा वाढवू तेवढा वाढणार आहे. पण श्रेयसचा काय आणि माझा काय, आमच्या दोघांचाही निर्णय बदलणारा नाहीये. आणि आम्हाला दोघांनाही माहित होतं, तुम्हाला जेव्हा हे कळेल ना तेव्हा तुम्ही अशाच प्रकारे रिॲक्ट व्हाल. कारण तुम्हाला हे आज कळतंय, पण आम्ही गेले बरेच दिवस यामुळे सफर होतोय. आधी तुला मारण्याचा प्रयत्न, मग तुझं किडनॅपिंग, आणि एवढं करून सुद्धा तू त्या स्पर्धेत गेलीस तेव्हा तिने मला काय? स्पर्धेच्या दुसऱ्या राऊंड मध्ये तुला जी चक्कर आली होती ना, त्याचं कारण तुला सिडेटिव्ह देण्यात आलं होतं. आणि ते सिडेटिव्ह तुला शिल्पीने दिलं होतं. अरे काय बोलतोयस तू हे विद्युत? हो माई, मी डॉक्टरांशी त्याप्रमाणे बोललो. ते सिडेटिव्ह शिल्पीच्या ड्रॉवर मध्ये मी 3 दिवसापूर्वीच बघितलं होतं. अरे मग फेकून द्यायचं ना. अरे मी टाकून दिलं, पण तिने ते परत घेतलं. आणि सर्वात वाईट गोष्ट ही आहे की या गोष्टीसाठी तिने संजूचा वापर केला. ताई, तुला आठवते, संजूनेच तुला ते ज्यूस आणून दिलं होतं. मामी हे दर ज्यूस. तू थकली असशील ना. नको रे बाळा मला. मामी प्लीज. हो, म्हणजे त्या ज्यूस मधनं तिने. झालं आई? ऐकलंस? तुझी मुलगी कुठल्या थराला गेली हे कळलं तुला? आणि म्हणूनच अशा बाई बरोबर मी संसार नाही करू शकत. माई, आप्पा आपल्याला निघायला. संजू, संजू, संजू कुठे? संजू, विद्युत, संजू कुठे? मला शिल्पी, जरा- संजू इकडे नाहीये. बाहेर जा. बाहेर जा म्हणजे? जा म्हणजे या घराच्या बाहेर निघ. श्रेयस, नाही थांब. तू माझ्याशी असं का बोलतोयस? मला ना तुझ्याशी बोलायचंच नाहीये. तू या घरात येऊ शकत नाहीस आता, कळलं तुला? म्हणून आत्ताच्या आत्ता या घराच्या बाहेर निघ. तुझी बायको जिंकली तर मार झालाय का तुला एवढा आता? शिल्पी, shut up and get out of here. नाही जात, नसते जात मी आता. शिल्पी, गप गुमानं या घरातनं बाहेर जा, नाहीतर नाईलाजाने तुझा हात पकडून तुला या घराच्या बाहेर काढीन मी. श्रेयस, नीट बोल तिच्याशी. आई, 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 तू तरी सांग ना ग, माझ्या मुलाशिवाय मी कशी राहू? संजू शिवाय कशी राहू बरं? माझा सख्खा भाऊ मला त्याला भेटू देत नाहीये, माझा नवरा त्याला भेटू देत नाहीये. बोल ना तू तरी काहीतरी. शिल्पी, संजूचा आणि तुझा काहीही संबंध नाहीये. तुझे डिवोर्स पेपर तुझ्यापर्यंत पोहोचतील, त्याच्यावर सही कर. काय डिवोर्स? डिवोर्स देणारच तुम्हाला? वाह माई, ऐकताय ना काय म्हणतोय तुमचा मुलगा? तुम्हीच म्हणता ना माई, जेव्हा आमची भांडण होतात तेव्हा, की अरे बाळांनो शांतपणे सॉल्व्ह करा तुमचं जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते. नात्यांमध्ये असं सगळं होत असतं. आणि आता बघा तुमचा मुलगा काय म्हणतोय, डिवोर्स द्यायचं म्हणतोय. मला फरक पडत हा? देईन मी डिवोर्स. I'll sign the bloody papers. But I want my child. मला माझा संजू हवाय माझ्या सोबत. मला माझा संजू हवाय.
बघा, ऐकताय ना तुम्ही सगळं? मग बोलत का नाही यात काही? नेहमी तर एवढं सगळं बोलता तुम्ही, बोला ना आता. अच्छा, आज तुमच्या मुलांनी तुम्हाला भडकवलंय का? माझ्या विरोधात सगळ्या गोष्टी सांगितल्या असतील त्यांनी तुम्हाला. काय सांगितलंय त्यांनी? हेच ना की मी त्याच्या बहिणीला कसा त्रास दिलाय आजपर्यंत, तिच्या विरोधात मी कसे कट कारस्थान केले, कसा आजपर्यंत मी तिला चुकीची वागणूक दिली आहे, हेच सांगितलंय ना? नाही केलंस का असं? नाही वागले ना, वागले. मी आज सगळ्यांच्या समोर मान्य करते की मी वाईट वागले, मी तिला वाईट वागणूक दिली, मी तिच्या विरोधात कट रचले, मी मान्य करते. पण त्याचा माझ्या मुलाशी काय संबंध? माझा मुलगा का तुम्ही माझ्यापासून हिरावून घेताय? मला माझा मुलगा हवाय, आणि संजूला इथून घेतल्याशिवाय मी आता जात नसते. आई फर्स्ट, आई फर्स्ट, आई फर्स्ट. संजू, संजू, मम्मी तू कधी आलीस? संजू चल माझ्यासोबत, आपल्याला या लोकांसोबत राहायचं नाहीये. चल चल चल. मम्मा पण अरे केक तरी कापून देत. हो आतू, पण तू इतका लेट का आलीस? आम्ही केक पण नाही कापला अजून. हो, आणि तू मामीला सेकंड प्राइज काढलं, तू तर जज होतीस ना. हो, तू आईला फर्स्ट प्राइज का नाही दिलंस? सेकंडच का दिलंस? शिल्पी, मुलांसमोर तमाशा नकोय, तू प्लीज इथून निघून जा. जाणारच आहे, पण संजूला घेऊन जाणार आहे. चल संजू चल. ओ नो, तुम्ही दोघं परत भांडायला लागलात. अरे संजू, इथे कुणी कुणाशी भांडत नाहीये. हं? मामी तुला माहित नाही, मी तेव्हा झोपलेलो असतो तेव्हा पण भांडत असतात. माई आपल्याला पण नाही माहितीये, किचन मध्ये पण भांडत असतात. अय बाळांनो, ऐका ना, मी काय म्हणते, आपण आज जाऊया आणि पुढे काय काय करायचं ना याचं प्लॅनिंग करूया. चला 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 चला. ए, माझ्या मुलाला कुठे घेऊन जातेस? आणि तू तर मध्ये पडूच नकोस. हा, शिल्पी, संजूचा हात सोड. नाही सोडणार. संजू चल चल. मम्मा पण केक कटिंग करेल. अरे, नाही केक कट करायचा. शिल्पी, आता काय केलंस तू हे? चल, झालं समाधान. कुठल्याही प्रकारचं सेलिब्रेशन करायचं नाहीये. चल चल माझ्यासोबत. शिल्पी, संजूला सोड. शिल्पी, संजूला सोड. संजू माझ्याकडे राहा. शिल्पी, सोड. विद्युत, हे काय चाललंय काय तुमचं? अरे हात काय उगारतोस तिच्यावरती तू? आप्पा, हिच्या मूर्खपणामुळे हेही कळत नाहीये की संजूला त्रास होतोय. ही कुठली पद्धत झाली वागण्याची? हेच मी तुला विचारते विद्युत. अरे ही कुठली पद्धत आहे वागण्याची? शिल्पी चल घरी चल. माई, शिल्पी त्या घरी येणार नाहीये. आता इथे मला काहीच बोलायचं नाहीये विद्युत. जे काही बोलायचे ते आपण आपल्या घरी जाऊन बोलू. शिल्पी आणि संजूला घेऊन घरी पोच लगेच. अहो, आपण निघूया इथून. विद्युत, तू आता जे काही वागलायस ना ते मला अजिबात पटलेलं नाहीये. प्रकाश, विद्युतच्या वतीने मी तुमची माफी मागतो. सॉरी. अय्यप्पांशी जे काय बोलायचंय ना,
मी बोलेन, पण आजपासून तुझा आणि माझा संबंध संपला. आणि तुझा आणि संजूचा देखील. लक्षात ठेव. संजू चल. नाही नाही, संजू माझ्याकडे राहणार आहे. शिल्पी संजूला सोड. नाही, संजू माझ्याकडे राहणार आहे. शिल्पी संजूला सोड. संजू संजू थांब अश्विनी. संजू संजू थांब एक मिनिट. संजू माझा पण मुलगा आहे. शिल्पी सोड. संजू माझा मुलगा आहे. शिल्पी सोड त्याला. चल संजू. संजू संजू संजू. अश्विनी, तिला मदत करायची काही गरज नाहीये. बस झालं आता.